आज वैष्णवी बोलते हे एकच नाव मी घेतोय. मला पुढच्या वेळेस अभिमान वाटेल की आपल्या गावातून 100 लोकांनी हा चेक मिळवा आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी नक्की प्रयत्न कराल असं मला मनापासून वाटतं. आपण सर्वांनी मन लावून अभ्यास करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं मुलांना मी परत परत सांगतो, तुम्ही म्हणत असाल दरवेळी डॉक्टर आले की हेच सांगतात, मुलांनो व्यसनापासून दूर राहा. आज खूप भयानक कंडिशन चाललेली आहे. आपण सर्वांनी व्यसनापासून दूर राहा आणि अभ्यासाला जास्तीत जास्त प्राधान्य द्या. ज्यावेळेस आई वडील किंवा शिक्षक तुम्हाला बोलतात त्यावेळेस मुलांना त्याचा राग येतो, पण मी तुम्हाला एकच सांगू शकतो, याला विनाशकारी विपरीत बुद्धी म्हणतात. व्यसनापासून लांब राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आम्ही 100% सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचं संयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर नारायण नाना फडके यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे आणि या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आपल्या सर्वांचे आदरणीय असे राऊत साहेब, त्यांचा सगळा स्टाफ, जेंट्स अँड लेडीज, व्यासपीठावर बसलेले सगळे सन्माननीय मंडळी आणि समोर बसलेले सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आपण या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये उपस्थित आहात. हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आणि अप्पासाहेब पवार जौन तालुक्याचे शरद पवार गटाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार आणि त्यांच्या मार्फत भाऊसाहेब फडके, बापूसाहेब फडके यांनी अतिशय परिश्रम घेऊन सुप्रियाताई सुळे यांना रिक्वेस्ट केली, आप्पासाहेबांना रिक्वेस्ट केली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, त्यांची आशा आकांक्षा उंच व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं सगळं श्रेय भाऊसाहेब फडके, बापूसाहेब फडके यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आपण सर्व उपस्थित आहातच आणि या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, प्राथमिक 5वी ते 7वीपर्यंत प्राथमिक शाळा असा जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते विद्यार्थी बरोबर आहेत. सुरुवातीला ह्या हायस्कूलचं ओपनिंग मी आणि प्राचार्य वनवे सर होतो. आम्ही दोघांनी ह्या विद्यालयाचं ओपनिंग केलं. ओपनिंग केल्यानंतर परवानगीही मिळाली. परवानगी आणण्याकरता अतिशय त्रास झाला, परंतु काही दिवसांनी मी काही प्रसंगात पडल्यामुळं मला तिकडं त्या हायस्कूलकडे जास्त लक्ष देता आलं नाही आणि वळवणच्या मंडळींनी त्या हायस्कूल त्यांच्या ताब्यात. आता ही आवर्जून का सांगावं लागते तर इथे जरी कोणताही कार्यक्रम जरी असेल आणि इथे जर मला लावलं तर ती मला सहन होणार नाही, कारण ओपनिंग माझी असो. हा विषय आता बाजूला ठेवू. त्या विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभाच्या दृष्टिकोनातून आपण सगळं जमलेलो आहे. एवढा उद्देश एवढाच की त्या विद्यालयाचे, माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शिकून बाहेर पडावे, त्यांनी चांगल्या हुद्द्यावर जावं,
त्यांनी चांगल्या प्रकारची नोकरी करावी, कलेक्टर व्हावं, आमचं व्हावं, क्लास 1 अधिकारी व्हावं, अशा उद्देशाने हे प्रोत्साहनपर कार्यक्रम आहे. आणि विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं कर्तव्य पार पाडण्याकरता, स्वतःच्या भावी आयुष्यामध्ये आपली वाटचाल चांगली होण्याकरता चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन मोठं व्हावं एवढा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सगळ्या विद्यार्थ्यांना आता काय म्हणू, विनंती म्हणू का, आता लहान मुलांना विनंती करण्यापेक्षा समज म्हणून त्यांना बसतो आणि उपस्थित सर्वांचं शिक्षक आणि विद्यार्थिनी व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी, राऊत सर या सर्वांचं आणि या कार्यक्रम आयोजित करण्याकरता ज्यांनी जास्त कष्ट घेतले, भाऊसाहेब आणि डॉक्टर साहेबांच्या मंडळी जे आलेले आहेत, संभाजीराव, ही सगळी मंडळी सगळ्यांचं आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो.